कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मंगळवार पेठेत कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून धिंड। उमेश आरबोळे टोळीतील 6 जणांवर खंडणी, तरुणावर जीवघेणा हल्ला आणि गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सदर प्रकारामध्ये जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवण्याकरता परिसरामध्ये जाऊन त्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे त्यांचं रेकॉर्ड तपासून त्यांच्यावरती जी कडक कारवाई शक्य आहे ती कारवाई पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा आग। नांदोसाल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये आग। उत्पादन सुरू असताना आग लागली, 1 कामगार जखमी। अकोल्यात बर्निंग बाईकचा थरार, रानटी डुक्कर आडवा आल्यानं दुचाकीचा अपघात। 40 ते 50 फूट बाईक रस्त्यावर घासत गेल्यानंतर पेट घेतला। आगीत बाईक पूर्णतः जळली, बाईक स्वार जखमी। पुण्यातील हांडेवाडी परिसरात मोठ्या अवैध गॅस साठ्यावर पोलिसांची कारवाई। काळेपडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानावर धाड। तब्बल 103 गॅस सिलेंडर जप्त, आरोपीला अटक। अहिल्यानगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यातील हवालदाराला 35,000ची लाच घेताना अटक। कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाच घेताना एसीबीची कारवाई। बुलढाण्यात गृहनिर्माण अभियंता 20,000ची लाच घेताना ताब्यात। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी 25,000ची मागणी केली होती। मोताळा पंचायत समितीतील अभियंता सचिन इंगळेला अटक। धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्या 24 जणांवर कारवाई। तसंच तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्यांवरही कोटपा कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई। मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।